विष्णू सहस्रनामातल्या 1000 नावांपैकी 394 क्रमांकाचं नाव हे राम नाव आहे. विष्णू सहस्रनामामध्ये बघावं 394 क्रमांकाचं नाव आहे राम. तो श्लोकच असा आहे, रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीर शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः. तर आपण रामनामाचं महत्व आहे. या रामनामाला सुद्धा असं महत्व आहे की एकदा पार्वती आणि शंकर हे दोघं जण चर्चा करत बसले आणि दोघं जण चर्चा करतायत आणि पार्वती शंकरांना विचारते, महादेवांना, की तुमच्या आसपास असताना मी तुम्हाला कायम बघते, तुम्ही सतत काहीतरी पुटपुटत असतात, तुमचे ओठ हलत असतात, तुम्ही काहीतरी आतल्या म्हणत असतात, काय म्हणता तुम्ही आणि काय जप? तो म्हणले जप करतो. कोणता जप करता? तुम्ही तर महादेव आहात, तुम्हाला कोणता जप करावा लागतो? तेव्हा त्यांनी असं सांगितलं, मी सतत जप करतो, तो जप मी राम नामाचा जप करतो. शतकोटींचे बीज वाचे उच्चारी, म्हणून राम नामाचा मी जप करतो आणि त्या राम नामाचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे, म्हणून राम नाम हे सर्वश्रेष्ठ आहे ग, म्हणून मी त्या राम नामाचा जप करतो. तर ती म्हणाली, रामनामाचा जप म्हणजे रामनामामध्ये असं काय सामर्थ्य आहे? तर त्यांनी उत्तर दिलं, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. प्रभु रामचंद्र भगवान की. शंकर आपल्या पत्नीला पार्वतीला सांगतायत की अगं तुला माहित नाही या रामनामाची महती काय आहे? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. काही म्हणलं हे सगळं रामनाम जे आहे सहस्रनाम तत्तुल्यम. 1000 नावं एका पारड्यामध्ये टाका आणि एका पारड्यामध्ये फक्त राम नाम टाका, बस. तत्तुल्यम त्याची जोड होईल, म्हणजे इकडे 1000 नावं आणि इकडे एक नाव, म्हणजे बघा राम नामाला वजन काय आहे. आणि असं कोण सांगताय? शंकर सांगतायत, महादेव. सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम. आणि वरानने म्हणजे पार्वती. वरा हे वरानने, या रामनामा इतकं श्रेष्ठ या जगामध्ये काहीही नाहीये. म्हणून राम नाम एवढं श्रेष्ठ आहे की ते तराजूमध्ये एका याच्यामध्ये टाकायचं, पारड्यात टाकायचं आणि एका पारड्यामध्ये संपूर्ण 1000 नावं टाकायची, तरी दोन्ही समान होऊन जाईल. इतकं सामर्थ्य रामनामामध्ये आहे. म्हणून या रामनामाबद्दल सुद्धा श्लोक शंकरांनी आपल्या पत्नीला सांगितला. श्लोक फार महत्वाचा, मी अर्थ सांगतो तुम्हाला. या नामस्मरणाचाही पण फार मोठा महत्व महिमा आहे ग. याच्या केवळ स्मरणाने पातकांचा तात्काळ निश्चित नाश होतो, पाप निश्चित जळून जातं. कशाने? रामनामाने. कसं सांगितलं त्यांनी? मानसं वाचिकं पापं कर्मणा समुपार्जितं श्रीराम स्मरणेनैव तत्क्षणां नश्यति ध्रुवम्. काय अर्थ झाला याचा? मानसं वाचिकं पापं, माझी मानसिक पाप, त्यानंतर वाचिकं वाणीची पाप, त्याच्यानंतर मानसिकं वाचिकं पापं कर्मणा, माझ्या कर्मातून निर्माण झालेली पातक, मानसिक वाचिक आणि कर्मापासून निर्माण झालेली सम उपार्जितम निर्माण झालेली पातक श्रीराम स्मरणेनैव. केवळ एकदा राम राम म्हटलं ना किंवा श्रीराम म्हटलं
तात्काळ काय होतं? श्रीराम स्मरणेनैव तत्क्षणाम नश्यते ध्रुवम. ध्रुव म्हणजे आढळ, नक्की, पक्क लक्षात ठेव. एकदा जर का तू राम नाम जर का घेतलंस, एकदा राम म्हटलीस, तर नक्की काया वाचा मानसिक वाचिक आणि कर्मापासून निर्माण झालेली पाप नश्यती ध्रुवम. 100% रामबाण उपाय. राम नाम घेतल्याबरोबर सगळी पातकं तुझी नाहीशी होती. आणि ध्रुवम नक्की समज, यात तू संशय ठेवू. असा हा राम नामाचा महिमा अनेक प्रकार ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्रीराम हा मोठा महामंत्र आहे. आणि महामंत्र आहे आणि तो विष्णू सहस्रनामामध्ये आलेला आहे. 394 नाव राम नाम आहे. आणि म्हणून याला काय म्हणतात आपल्याकडे? तारक मंत्र म्हटलेला आहे, तारक ब्रह्म म्हटलेला आहे. कशाला? रामनामाला. कारण का? तारक या शब्दाचा अर्थ असा आहे की तारण कशाला म्हणतात, कशातनं तरायचं आहे? तर ज्याच्या सतत केलेल्या जपामुळे जीव सर्व पापातून मुक्त होतो आणि तो परब्रह्म स्वरूप होऊन जातो. असं सामर्थ्य ज्या नावामध्ये आहे ते नाव आहे रामनाम. आणि म्हणून भगवान शंकर काशीमध्ये राहतात. बाबा विश्वनाथ, काशीचं देऊळ, विश्वनाथाचं, काशी विश्वेश्वराचं देऊळ, तिथे ते राहतात. आणि तिथे राहून आपण म्हणतो ना, मरायला सुद्धा काशीला जावं, मरण यावं ते काशीला येऊन मरण यावं. कारण का? त्या काशीला जर का मृत्यू प्राप्त झाला, मृत्यू जर का जवळ आला, अंतकाळ जवळ आला, तर त्या जीवाच्या कानामध्ये स्वतः विश्वनाथ महादेव या राम नामाचा उपदेश करतात कानामध्ये. आणि त्यामुळे त्या जीवाला मुक्ती मिळते वाराणसीला, काशीला. आणि म्हणून काशी मरणान मुक्ती असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. काशीला जर का मरण आलं तर मुक्ती. कारण का? मृत्यूच्या वेळेला राम नाम कोणी सांगितलं त्याच्या कानामध्ये? महादेवांनी. विश्वेश्वर महादेवम श्रीरामे रामेति परम चाप्यम तारकं ब्रह्म संज्ञकं ब्रह्महत्यादि पापगणम् इति वेदविदो विदुः. म्हणून हे श्रीराम हे वेदवाक्य सत्य ठरतं. परम चाप्यम तारकं ब्रह्म संज्ञकं ब्रह्महत्यादि पापगणम् इति वेदविदो विदुः. केवळ राम नाम मंत्राचा जप करून ब्रह्महत्यादी झालेली अनेक पातक, त्या पातकांपासून तो जीव तात्काळ मुक्त होतो. जेव्हा काशी विश्वेश्वर त्याच्या कानामध्ये विश्वनाथ, बाबा विश्वनाथ जेव्हा राम नामाचा मंत्र सांगतात. और वाल्या कोळीचं उदाहरण नाही का? कशामुळे ते ठरले? वाल्याचा वाल्मिकी कुठल्या मंत्रामुळे झाला? कुठला मंत्र होता त्याचा? राम. आणि म्हणून श्रीराम चरित्र हे जे काही रामांचं चरित्र आहे हे किती मोठं होतं आपल्याकडे. 100 प्रविस्तरम, 100 कोटी विस्तृत त्याचे श्लोक होते. पण झालं काय की शंकरांनी या स्वतःजवळ ते चरित्र ठेवलं होतं. पण आपले तिन्ही लोकातले सगळे म्हणजे पाताळातले, पृथ्वीवरचे, स्वर्गातले सगळेच जण, देव, मानव, दानव सगळे त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले ते चरित्र तुमच्याकडे ठेवू नका, आमच्याकडे द्या, आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या. आता एकालाच दिलं की भांडणं पुन्हा. म्हणून शंकर म्हणले की आता माझ्याकडे किती आहे? 100 कोटी श्लोक असलेले चरित्र आहे, मी समान तुमच्या तिघात वाटून देतो. म्हणून त्यांनी समान विभागात वाटून दिलं. आणि सगळ्यात सरते शेवटी एक श्लोक शिल्लक राहिला. त्याच्यामध्ये किती अक्षर होती? 32 अक्षरांचा श्लोक राहिला. मग म्हणले या तिघ जण इकडे या. म्हणले ही 10 तू घे, ही 10 तू घे, ही 10 तू घे. आणि 2 वरचे जे राहिले त्याच्या मागे लपवून ठेवले. 10 10 10 जा घेऊन. आणि 2 अक्षर, एक श्लोक उरला, 10 अक्षर विभागून दिली आणि 2 अक्षर त्यांनी स्वतःकडे लपवून ठेवली.
आणि ती या संपूर्ण शतकोटी विस्तार असलेल्या रामचरित्रातली 2 अक्षर कोणती आहेत? राम राम राम, ही 2 अक्षर. म्हणून आरतीमध्ये समर्थ रामदास स्वामी म्हटले, शतकोटींचे बीज वाचे उच्चारे. म्हणजे शंकर काय म्हणतायत सतत? राम राम राम, ते स्वतः जप. म्हणून राम नामाला फार मोठं महत्व आहे. आणि म्हणून ही 2 अक्षर उरली, ती राम. आणि त्या सर्वानुमते शंकरांनी त्याचा स्वीकार केला. आणि म्हणून शंकर हे राम भक्त आहेत. म्हणून रा हे उच्चार केला की त्याचा बीज मंत्र तयार होतो. आणि रा हे त्याचा अक्षर आहे. आणि लक्षात ठेवा की र हे अक्षर जे आहे, हे र अक्षर अग्नीचं आहे. आपल्या पोटात जो अग्नी आहे, जेव्हा तुम्ही र र रम रम म्हणता किंवा रा रा असं म्हणता, त्यावेळेला तुमच्या शरीरातला अग्नी प्रदीप्त होतो. आणि तो अग्नी प्रगट झाल्याबरोबर रा म्हणताना तुमच्या देहरूपी नगरीचं द्वार उघडतं, तोंड उघडतं ना. रा उघडलं, अग्नी प्रज्वलित झाला, तोंड उघडलं. क्रिया काय करते आपल्या शरीरामध्ये? रा हे अक्षर उच्चारल्याबरोबर अग्नी प्रदीप्त झाला. आतमध्ये जी काही साठलेली पाप आहेत, ती पाप हा अग्नी लगेच जाळून टाकतो, दग्ध होतात. आणि किंवा त्या अग्नीला घाबरून ही पातक रा असं म्हटल्याबरोबर तोंडातनं बाहेर पळून जातात. आणि द्वार उघडलं, देहातली पातक घाबरून बाहेर पळून गेली. आणि अनुस्वार अर्थात मकाराचा उच्चार जेव्हा आपण करतो, रा राम म म, जेव्हा म आपण म्हणतो त्यावेळेला काय होतं? ओठ काय होतात? बंद होतात, तोंड बंद होतं. आणि ओठ मिटतात, ते एकमेकांशी संलग्न होतात. आणि आपल्या या देहाचं द्वार बंद होतं. आणि या पापांना पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करता येत नाही. म्हणून राम 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 बोलो, राम 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 बोलो.